हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाक्षी आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि आज मी जी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे तवा कोलंबी मसाला. ही रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटेल आणि झटपट तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कोलंबी आणून तुम्ही नक्की बनवाल याची मला खात्री आहे. आणि ती तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल याची मला आशा आहे. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण बनवतोय कोलंबी, तर त्यासाठी आधी आपल्याला लागणार आहे मॅरिनेशन. तर मी इथे एक पेस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये आहे कोथिंबीर, आलं आणि लसूण याची एक मी पेस्ट बनवलेली आहे. ती आपण या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर ही आपली कोलंबी आहे. याला मी स्वच्छ साफ करून घेतलंय. यातला मागचा जो भाग असतो त्याच्या मागे धागे असतात ते काढायचे असतात आपल्याला. तर यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी टाकूया हळद, मीठ, जी पेस्ट केलेली आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. तर हे आपण आता मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. तर सर्वप्रथम आपण चिरलेला कांदा जो आहे तो फ्राय करून घेऊया. इथे मी साधारण 2 मोठे कांदे चिरून घेतलेले होते. तर हे छान आपला जो कांदा आहे तो छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया टॅमॅटो प्युरी. तर प्युरीऐवजी तुम्ही चिरलेला टॅमॅटो सुद्धा यूज करू शकता, पण प्युरीमुळे त्याचा जो थिकनेस आहे तो छान मिळतो आपल्याला ग्रेव्हीसाठी. तर हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा टॅमॅटो परतून झाल्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले चेंज करू शकता. तर मी यामध्ये घालते आहे लाल तिखट. मी हे साधारण 1 ते 1.5 चमचा घालते. त्यानंतर यामध्ये घालूया गरम मसाला. आणि हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे यासाठी आपण हे व्यवस्थित फ्राय करणार आहोत. तर हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. तर यामध्ये आपण ॲड करूया जी आपली मॅरिनेशन केलेली कोलंबी होती ती आपण यामध्ये आता ॲड करत आहोत. आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया पुन्हा एकदा. मी मॅरिनेशन करताना त्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आता ह्याच्यात मीठ घालणार नाही आहे. सो आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही पाहत असाल की हे ड्राय आहे खूप जास्त, त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. तर मी ज्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये घालत आहे. आणि आणखीन थोडंसं पाणी लागेल यामध्ये असं मला वाटतंय, त्यामुळे मी यात आणखीन थोडंसं पाणी ॲड करते. तुम्हाला तुमची ग्रेव्ही किती थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर मी यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशनच्या वेळेला मीठ घातलं होतं. तर आता हे आपण साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये हे शिजेल. जास्त वासानेच भूक लागली आहे. तर आपण ह्याला आता 5 मिनिटं शिजवूया, 5 ते 6 मिनिटं. तर साधारण 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघूया. वाव,
आपला जे तवा कोलंबी मसाला आहे ते रेडी झालेला आहे. तर यामध्ये आपण घालूया कोथिंबीर. कोथिंबीर घालून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ही झणझणीत आणि चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुमची कशी झाली होती हेही मला कमेंटमधून कळवा. अशा अनेक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. लव्ह यू.